तृतीय पारितोषिक आहे वैदेही. प्रथम पारितोषिक आहे कुमारी आराध्या. कुमारी आराध्या त्यानंतर श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा ज्ञान देऊनी उद्धारिस तू ज्ञान देऊनी उद्धारिस तू सकळ जीवांचा जीवांचा हितकारक तू देवा परमेश्वरा स्वामी चक्रधरा जीवन मुझे पावन भावे जीवन मुझे पावन भावे पुलकित विठरा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा स्वामी चक्रधरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय. धन्यवाद दादा. सर्वज्ञ श्री बसलेल्या संख्येप्रमाणे आवाज येत नाही. श्री दत्तात्रेय. धन्यवाद. या ठिकाणी पुढील संचलनाची सेवा कुमार केतन दादा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत बाबांना दंडोत प्रणाम. सर्व भिक्षुक मंडळी, तपस्विनी आई, वासनिक बंधू आणि उद्देश मंडळी सगळ्यांना माझं दंडवत प्रणाम. आज दिनांक 22/2/2026 इथे समारोपीय समारंभ साजरा करण्यात येत आहे. तरी मी दीप प्रज्वलनासाठी मोठ्या ताई, आपल्या मार्गातील मोठ्या ताई व मालुताई यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. तपस्विनी औसाताई खामनेकर यांना सूचना करीत आहोत की आपली या ठिकाणी प्रतीक्षा होते आहे. आपण जिथे कुठे असाल त्वरित या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित व्हायचं आहे. तपस्विनी औसाताई खामनेकर.
महाराज की जय, चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. इथे आता दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. पुढे मी बाबाचं स्वागत समारंभ करिता मी दत्ताभाऊ खवले, रामचंद्र फसाटे, अमोल कुबडे, राकेश दादा यावलकर यांना सूचना करते की त्यांनी पुढे या. आणि पिंटू मानकर त्यांना एक येतच नाही अक्षय कुबडे पाटील काका आपण पण समोर. मी स्वागत गीत करिता सुशीलाताई होले यांना विनंती करते की त्यांनी समोर या. आमुच्या गुरुजनांचे करीतो मी सुस्वागतम. प्रेम फुलांचा वर्षाव करीत आला मंगल क्षण. सुस्वागतम. आज आमुचे भाग्य उजळले, दर्शन झाले प्रिय गुरु जनांचे. ज्ञानी प्रेमी भक्ती जनांना करीतो मी अर्पण. ज्ञानी प्रेमी भक्ती जनांना करीतो मी अर्पण. सुस्वागतम. पूज्य आमुच्या गुरुजनांचे करीतो मी सुस्वागतम. प्रेम फुलांचा वर्षाव करीत आला मंगल क्षण. सुस्वागतम. आपण आले अति प्रेमाने, आपुल्या या सवासाने. पावन झाले आमचे जीवने, आपुल्या आगमनाने. पावन झाली आमची जीवने, आपुल्या आगमनाने. सुस्वागतम. पूज्य आमुच्या गुरुजनांचे
करितो मी सुस्वागतम प्रेम फुलांचा वर्षाव करीत आला मंगल क्षण सुस्वागतम आगमन हे धन्य मानुनी मंगल तिलक करुणी साधी सरळाई सेवा आमुची घ्यावी गोड करुणी साधी सरळाई सेवा आमुची घ्यावी गोड करुणी सुस्वागतम पूज्य आमुच्या गुरुजनांचे करितो मी सुस्वागतम प्रेम फुलांचा वर्षाव करीत आला मंगल क्षण सुस्वागतम आपुल्या या सहवासाने पावन झाली आमुचे जीवने भारावलो मणी अति प्रेमाने अरोली वासी जन भारावलो मणी अति प्रेमाने अरोली वासी जन सुस्वागतम पूज्य आमुच्या गुरुजनांचे करितो मी सुस्वागतम प्रेम फुलांचा वर्षाव करीत आला मंगल क्षण सुस्वागतम स्पर्धा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्यामध्ये खूप जल्लोषाने उत्साहाने आमच्या महिला मंडळी आणि पुरुष मंडळी भिक्षुक वर्ग तपस्विनी आई ताई लोक खूप छान प्रतिसाद सर्वांनी दिला आणि खूप आनंदाने हे दिवस गेले आणि त्यानंतर सध्या शेवटी 75 उपहार पण इथे कालच्या दिवशी पार पडला आणि कालच्या दिवशी खूप बाहेरची गावची मंडळी भरपूर प्रमाणात आलेली होती फारच गर्दी होती खूप चांगल्या प्रकारे इथे 75 उपहार झाला आणि बाबांनी म्हटलं की धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्था आणि खरंच बाबांनी आपण जो 75 उपहार साजरा केला जे पदार्थ आपण देवाला समर्पित केले आणि बाबांनी आपली एक ग्वाही दिली की खरंच हे तुमचे सर्व पदार्थ देवाने स्वीकारलेले आहे आणि खरंच हा कार्यक्रम इथे पार पडत आहे आणि आज हा समारोपीय कार्यक्रम असं वाटते की हा क्षण कधी आलाच पाहिजे नाही पण तो येतोच पण खूप वाईट वाटत आहे मनामध्ये की हा क्षण यायला पाहिजे नव्हता असं वाटते की बाबा आपले तिथे पाहिजे आणि मार्ग पण आपले तिथे पाहिजे ते पाहूया समोर आणि खूप चांगलं वाटलं बाबाच्या सहवासामध्ये सर्व अरोलीकर ज्ञानाच्या गंगेतून न्याहून निघालेले आहेत आणि खरंच ही ज्ञानगंगा जी आपण घेतलेली आहे 40 दिवस ह्या ज्ञानगंगेचा आपण आपल्या जीवनामध्ये तसेच आपल्या दिनचर्यामध्ये उपयोग करून घ्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून हे माझे लांबलेले शब्द मी थांबवत आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम ताई इथे प्रास्ताविकता समाप्त झाली आहे इथे 4 दिवसापासून अनेक स्पर्धांचा आयोजित केला गेला होता आणि बाल गोपालपासून मोठे व्यक्तीपर्यंत सगळ्यांनी इथे सहभाग घेतलेला होता तर आता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी मी आदरणीय केशवराज दादा यांना आमंत्रित करतो
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. झोपले. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. या ठिकाणी परमार्गाच्या आगमनानिमित्त आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धा दिनांक 17 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या 4 दिवसामध्ये घेण्यात आल्या. विविध स्पर्धांचं आयोजन करावं असं आयोजकांच्या वतीने मला सूचना मिळाली होती. मी माझ्या परीने ते करण्याचा प्रयत्न केला. तरी जे कोणी विजेते आहे त्यांची नावं मी या ठिकाणी घेणार आहे. सर्व विजेते ज्यांची नावं घेतली जातील त्यांना सूचना अशी राहील की आपण आपलं नाव येता क्षणीच त्वरित या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे आणि आदरणीय बाबाजींच्या हातून आपलं पारितोषिक, आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. जे कोणी या ठिकाणी उपस्थित नसतील त्यांच्यासाठी ही सूचना आहे की त्यांचे कोणी नातेवाईक, मित्र, आई वडील कोणी असेल की ते समोर येऊन त्यांचं बक्षीस घेऊन जातील. प्रथमतः या ठिकाणी घेण्यात आली होती रांगोळी स्पर्धा. तर रांगोळी स्पर्धेसाठी 4था क्रमांक आला होता सीमाताई उमप. त्यांना सूचना आहे की आपण या ठिकाणी समोर यायचं आहे आणि आदरणीय बाबाजींच्या हाती आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. रांगोळी स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक आला होता पौर्णिमाताई मानकर. यांना देखील सूचना आहे की आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे कारण खेळाडू खेळलेले आहेत. लहान मुलं आणि मोठे माणसं पण, लहान गोपाल बी आहे आणि मोठे गोपाल पण आहेत. ज्यांची नावं घेतली जाईल त्यांनी थोडं तयार राहायचंय. वेळ आत्ताच 12 वाजलेले आहे. मला भूक लागलेली आहे. 3रा क्रमांक आला होता की पौर्णिमाताई मानकर. त्यानंतर 2य पारितोषिक आहे सीमाताई यावलकर. त्वरित या ठिकाणी समोर येतील. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रांगोळी स्पर्धेमध्ये सीमाताई यावलकर. टाळ्यांचा गजर करायचा आहे. यानंतर रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक धर्मकुमारी सोनलताई. त्यानंतर सोनल. यानंतर पुरुष विभागामध्ये देखील यानंतर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. चित्रकलेमध्ये सगळ्यात लहान ग्रुप होता आणि 2 ग्रुप करण्यात आले होते, 16च्या आतील आणि 16च्या वरील. तर मी ज्यांची नावं घेतो त्यांनी पटकन समोर यायचं आहे. 4था क्रमांक लहान गटामध्ये लक्ष्मीता नागतोडे. चित्रकला स्पर्धा 4था क्रमांक. नसेल तर कोणी पण समोर आलं तरी चालेल. नातेवाईक कोणी असेल ते, मित्र मैत्रीण, आई वडील जे कोणी असेल ते या. कसं काय यानंतर चित्रकला स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक आला होता वंशिका वाघ. सगळ्या मैत्रिणी इथं. चित्रकला स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक आला होता वंशिका वाघ. आहे का उपस्थित?
हा वंशिकाताईंच्या ज्या माता आहेत त्यांना सूचना आहे की आपण आपल्या मुलीचं बक्षीस घेऊन जायचं आहे. चित्रकला स्पर्धामध्ये लहान गटामध्ये द्वितीय क्रमांक आला होता जान्हवी टाकरकडे. चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता लहान गटामध्ये कस्तुरी निमकर. नसेल तर माता आई वडील कोणी बी चला. त्याच्यानंतर मोठ्या गटामध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये चतुर्थ क्रमांक मिळाला होता धर्मा कुमारी निकिताताई. चला पटापट. मोठ्या गटामध्ये चित्रकला स्पर्धामध्ये तिसरा क्रमांक धर्मकुमारी कविताताई. मोठ्या गटामध्ये चित्रकला स्पर्धामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला होता अनुष्का मेहर. आणि मोठ्या गटामध्ये चित्रकला स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक भेटलेलं आहे ईशा दीक्षित संस्कार म्हणे. यानंतर पुढील स्पर्धा घेण्यात आली होती लांब उडी स्पर्धा. लांब उडी स्पर्धेमध्ये लहान गट चतुर्थ क्रमांक आला होता हर्षल आकरे. हर्षल आकरे कुमार हर्षल आकरे. त्यानंतर नूतन दीक्षार्थींचं आगमन झालेले आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना दंडवत प्रणाम करूयात. यानंतर लांब उडी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आला होता प्रियांश कुबडे. दीक्षार्थींना सूचना आहे की आदरणीय बाबाजींना दंडवत प्रणाम करून आपण आपल्या स्थानावर बसून घ्यायचं आहे. लांब उडी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आला होता कुमार युग यावलकर. आपण जागेवरच एकामेकाला हात लावून कातरला हात लावूयात, संमती देऊयात. एकामेकाला हात लावून फक्त हे करा.
टाळ्या वाजवायचा. की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा तारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा संबंधे जड जीव तारुनिवरा पृता कृता हि धरा दातारा करुणा करा वरमती द्यावे विभो गुरुजरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आमच्या सर्व परिवाराकडून तिच्या धर्माच्या आचरणाला आम्ही सर्व परिवार शुभेच्छा देतो. तिचा धर्म सिद्धीत जावो. तसंच सर्व श्री बाबांना मी अशी प्रार्थना करते की त्यांनी देवाला प्रार्थना करावी की तिचा धर्म सिद्धीत जावो, तिला सर्व ब्रह्मविद्या ज्ञान प्राप्त हो. आणि सर्व तपस्विनी आहे, सर्व तपस्विनी दादांना सुद्धा मी अशी विनंती करते की त्यांनी आईची धर्मसिद्धी नेण्यासाठी धर्मसिद्धीत जाण्यासाठी सर्वांनी तिला शुभेच्छा द्याव्या. आणि बाबांबद्दल बोलते आता. ते आईबद्दल झालं, पण बाबा गेल्या एवढ्या 40 दिवसांपासून इथे होते. माझं काही मागच्या जन्माचा माझं अधिकरण नसेल म्हणून बाबांची पूर्ण दिवसाची पोथी मला लाभली नाही. काही पोथी मला लाभली. बाबांचं व्यक्तिमत्व म्हणजे काय सांगावं. बाबांचा एवढा गाढा अभ्यास आहे आणि बाबांचं अरोलीवासियांवर एवढं नितांत प्रेम आहे की कुठलीही गोष्ट त्यांना आपण सांगितली की ते कधीच त्याच्यासाठी अरोलीवासियांना नाही म्हणत नाही. त्यांनी हा 40 दिवसाचा मार्ग इथे आम्ही त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली अरोलीवासियांनी, ते त्यासाठी लगेच तयार झाले. आणि 40 दिवसामध्ये त्यांनी आम्हावर ब्रह्मविद्येचा यथेच्छ वर्षाव केला. त्यांच्याकडे कुठलीही समस्या कुठल्याही काही त्यांच्याकडे आपण घेऊन गेलं की ते लगेच त्याला त्याची म्हणजे चुटकीसरशी ते निकालात काढतात. त्यांच्याकडे असं कुठलाच प्रश्न नाही की त्याचं उत्तर नाहीये. बाबा म्हणजे असा वाहता झरा आहे की त्याच्यामध्ये कितीही मलिन हात धुतले तरी ते कधीच इतके स्वच्छ होतात की तो व्यक्ती स्वच्छ होतात. जसं परीस असतं आणि परिसाच्या संपर्कामध्ये सोन्याचं लोखंडाचं सुद्धा सोनं होतं, तसंच बाबांच्या संपर्कात आलेला प्रत्येक व्यक्ती हा परीस होतो. त्यांच्या ज्ञानाने प्रत्येक व्यक्तीला समृद्ध करतात. आणि बाबांचं आचरण इतकं म्हणजे बोध घेण्यासारखं आहे की त्यांची नियम त्यांचं वय आता इतकं हे असताना सुद्धा त्यांची नियमावली ठरलेली आहे. त्यांचं सकाळी पहाटेला उठणं, व्यायाम करणं आणि त्यांचा शास्त्राचा अभ्यास इतका गाढा आहे. आणि त्यांचं लेखन इतके ठिकाणी इतके त्यांना दगदग इतकं हे होत असताना सुद्धा त्यांनी इथे राहून सुद्धा त्यांचं लेखन बंद केलेलं नाही. इथे सुद्धा त्यांनी लेख केला जो आता पेपरमध्ये प्रकाशित झालेला होता. बाबांबद्दल बोलणं म्हणजे अथांग समुद्रामध्ये फक्त एक थेंब सोडण्यासारखं आहे. म्हणजे मी काय बोलू. आणि इथे बोलण्याचं मला आधी माहीत असतं तर मी तशी तयारी करून आलेली असते. पण आता इथे वेळेवर मला बाबांनी सांगितलं की तुम्हाला थोडंसं आईबद्दल 2 शब्द बोलायचं आहे म्हणून मी इथे बोलते आहे. आईने आम्हाला माझी देहाची आई आहे. आईने लहानपणापासूनच आम्हाला धर्माचे संस्कार केले आणि तिचा समोरचा धर्म सिद्धीत जावो, तिला सर्व ज्ञान प्राप्त हो, बाबांकडून सर्व ज्ञान प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते.
आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद ताई. यानंतर मी मोठ्या बाबांना विनंती करते की त्यांनी त्यांना दीक्षा द्यावी आणि सर्व नातेवाईकांना सूचना आहे की त्यांनी जागेवर उभे राहून सहमती द्यावी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तुमच्या भेटीत देव भेटे आणि कपाडाचे गोमटे नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे. सौयुगी अवतार या पंथाचे अधिकार श्री दत्तात्रय प्रभू घवघवी दान देणारा माझा देव श्री दत्तात्रय प्रभू यांना प्रथमतः वंदन करून तसेच साधनदाता माझा जीवाचा उद्धार करणारा व्यसन स्वीकारणारा माझा देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना प्रथमतः दंडवत कोटी कोटी दंडवत करून तसेच आजच्या या समारोपीय कार्यक्रमाला तसेच बाबांच्या धर्मसभेला उपस्थित असलेले परम आदरणीय परम श्रद्धेय प्राप्त स्मरणीय ब्रह्मविद्येचे गाढे अभ्यासक साहित्यिक ब्रह्मविद्येचे अशोक उदक स्थितप्रज्ञ असे आमचे सर्वांचे लाडके प्रेमाचे स्नेहाचे आमचे मावळगाव निवासी श्री बाबा यांना फार फार अनंत अनंत कोटी दंडवत प्रणाम. तसेच या आश्रम व्यवस्थेत असलेल्या मोठ्या ताई यांना पण दंडवत प्रणाम. तसेच आश्रम व्यवस्थेत असणारे तपस्विनी आई यांना पण फार फार दंडवत प्रणाम. तसेच आश्रम व्यवस्थेत असलेले भिक्षुक वर्ग यांना पण फार फार दंडवत प्रणाम. तसेच आपल्या बाहेर गावावरून आलेले नागपूर येथील मौदा येथील अशा त्या तपस्विनी आई किंवा भिक्षुक वर्ग यांना पण फार फार दंडवत प्रणाम. तसेच बाहेर घेऊन आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना माझा फार फार दंडवत प्रणाम. आणि अरोली येथील नामधारक वासनिक यांना पण फार फार दंडवत प्रणाम. आपल्या इथे मार्ग आला तो दिनांक 13/2/2026 ते आज पवे ते 22 फरवरी 2026 या मार्गाचा आणण्याचं नियोजन असं घडलं की आम्ही सर्व पंच कमिटी यांनी निर्णय घेतला की आपण मार्गाची सेवा आपल्या बाबांची करावी बा ह्या शुद्ध हेतूने हा इथे मार्ग आणण्याचा निर्णय घेतला. आम्ही जेव्हा बाबांकडे पोत्याच्या कार्यक्रमाला जेव्हा गेलो किंवा पोत्याच्या सोहळ्याला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बाबांनी सर्व ग्रामस्थ अरुलीकरांची सहमती घेऊन आम्ही तिथे आमचा परिवार तिथे गेला आणि सर्व मार्गमंडळींना आणि तसेच बाबांना आम्ही इथे येण्याचा दंडवत घातला. आणि तेव्हा बाबा म्हणाले ठीक आहे, आम्ही समस्त मी मार्ग घेऊन आपल्या इथे अरोलीला येते. आणि मग या सर्व मार्गाची येण्याची उत्साह सर्वांच्या अरुलीकरांच्या मनामध्ये
सर्व आतुरतेने वाट पाहत होते की ही कधी तारीख 13 तारीख येते आणि कधी आमच्या बाबांचं आणि सर्व मार्गांचं आम्ही दर्शन घेतो आणि कधी आम्हाला सेवेचा लाभ मिळतो. त्या ह्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करता करता आम्ही जागाच्या शोधणीमध्ये होतो आणि जागेच्या शोधणीमध्ये असताना आम्ही जागा शोधली, पण त्या काही कारणास्तव आम्हाला जागेचा थोडा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि मग आमची लगबग चालू झाली ती जागेची. आता जागा कुठे शोधायची, जागा कुठे शोधायची, खूप प्रयत्न चालू होते. मग आम्हाला यांची जागा मिळते. यांना विचारलं आकरे दादांना की जागेचा तुम्ही आम्हाला जागा देऊ शकता का? ते एका शब्दामध्ये हो म्हणाले. त्यांचं सांगण्याचा असा प्रसंग की ते इथेच जे आपण इथे बसलेलो आहे त्याच जागेवर ते काम करत होते. म्हणजे हे जागा जेव्हा होती तेव्हा ते पिकाची होती, तर ह्याच जागेवर ते काम करत होते आणि काम करता करता आम्हाला हा थोडा सर्वजण त्यावेळेस खूप द्विधा परिस्थितीमध्ये होती की आता जागेची आपल्याला समस्या उद्भवली आहे आणि ही जागा आपल्याला आता मिळवायची आहे. सर्वजण ताकदीनं सर्वजण कार्याला लागले होते. मग आम्ही 2-3 जागेचा आधी बाबांनी आम्हाला जागा पाहिली तर बाबा म्हणे गोशाळा ठीक आहे. बाबाचं म्हणणं एवढंच होतं की गोशाळा याच्यासाठी चांगली होती का तिथे तुम्हाला म्हणजे अरोलीकरांना आर्थिक जास्त भार येणार नाही, ह्याच शुद्ध हेतू बाबांचा होता. पण त्या काही कारणास्तव ते हे झालं. मग बाबांनी आम्हाला जे आधी आम्ही 3 जागा बाबांना दाखवल्या होत्या, त्या 3 जागेमधून बाबांनी ती गोशाळा निवडली होती आणि मग आम्ही त्या 2 जागेचा पण आम्ही विचार केला की त्या आधीच्या पाहिलेल्या बाबांनी त्या 2 जागा त्याचा पण विचार केला, पण त्या काही कारणास्तव आम्हाला रद्द करण्यात आल्या. मग आम्ही इथे आलो आणि इथे आल्यानंतर मग ते दादा आकरे भाऊ इथेच काम करत होते. मग त्यांना आम्ही विचारलं की आम्ही आमचा मार्ग आपला इथे मार्ग आहे, आम्ही इथे आणू शकतो का? ते काही कोणताही विचार नव्हता त्यांच्या मनात. आम्ही त्यांना फक्त प्रश्न विचारला आणि त्यांनी लगेच साहजिकच आम्हाला होवट. तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं की याने काही म्हणजे कोणत्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता खरंच देवाची कृपा आणि बाबाची प्रसन्नतेने हे सर्व कार्य आपल्याला हे सर्व दिसत आहे. हे सर्व देवाच्या कृपेने आणि बाबाच्या आणि सर्व मार्ग मंडळीच्या प्रसन्नतेनेच हे सर्व कार्य इथे घडलेलं आहे आणि घडत आहेत. मग आम्ही मार्ग आणला इथे 13 तारखेपासून इथे मार्ग आला. बाबाची मांजरोला बाबाचा मार्ग होता, मांजरोतून बाबाचा मार्ग इथे आला आणि तेव्हा वरठीला हे सर्व आपले बाबा आणि सर्व मार्गमंडळी तिथे पोहोचले आणि नंतर त्यांना इथे आणण्यात आलं, आरोली गावात आणण्यात आलं. नंतर बाबांची मिरवणूक निघाली आणि सर्व मिरवणुकीने सर्व उत्साहाने साजराने आणि अति उत्साहाने अति हर्षाने बाबाची मिरवणूक आम्ही इथपर्यंत पोहोचवली आणि मग इथे बाबांचे चरण लागले आणि काय पाहत आहे सर्व मार्गमंडळी सर्व जागाच पवित्र होऊन गेलेली आहे इथली. आणि मग इथे रोज दिनचर्या चालायची सकाळपासून तर रात्रीपर्यंत. इथे सकाळी बाबा मार्गमंडळाची भोग घ्यायची, त्यांची ते दिनचर्या होती मार्गातली. त्यांनी कुठेही खंडन पडू दिला नाही किंवा आपल्या विद्यार्थ्यांना कुठेही त्यांनाही दिलं नाही, स्टॉप दिलं नाही किंवा थांबले नाही. त्यांचं ते दिन आहे दिनचर्या ती त्यांचं अहोरात्र बाबांचं एक ध्येय आहे ज्ञान देणे, ज्ञान निरूपण करणे, ते सतत त्यांचं चालूच होतं. त्या घोटामध्ये आम्ही कधी कधी बसायचो, पण बाबा कधी आम्हाला नाही म्हणाले नाही की हे आमची विद्यार्थी आहे तुम्ही कशाला बसता, पण कोणत्याही प्रकारे त्यांनी आम्हाला वंचकत्व न करता आम्हालाही घोटामध्ये बसू दिलं आणि तोही आम्ही घोटाचा आम्ही तो निरूपण ऐकत बाबाचं ऐकत होतो. त्यानंतर इथे 12चा मंगळ पूजा अवसर चालायचा, दुपारचा पूजा अवसर चालायचा, तसेच सकाळचा पण पूजा अवसर खूप छान भिक्षुक मंडळी करायचे. सकाळी पहाटे 5 वाजता पूजा अवसर चालू व्हायचा, नंतर 12 वाजता पण तिन्ही पूजा अवसर इथे व्हायचे आणि मंगलमय प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये इथे तिन्ही पूजा अवसर साजरे झाले आहे आणि होती आहे. आणि मग बाबा 3:15 पासून स्मरण, दुपारी 3:15 पासून स्मरण चालू व्हायचं आणि ते 3:30 पर्यंत बाबा स्मरण सामूहिक स्मरण इथे घडायचं आणि त्याच्यानंतर बाबा पैठणच्या लीळा सांगायच्या. त्या लीळा एवढ्या गोड असायच्या की असं वाटायचं की बाबांनी कधीच थांबू नये, त्या पैठणच्याच लीळा आम्हाला श्रवण करावं बाबाच्या मुखातून असं वाटायचं.
आणि मग नंतर बाबा विचार प्रकरणाच्या टीका घ्यायच्या आणि विचार प्रकरणाच्या टीका घेताना बाबा कोणतंही म्हणजे हे लोक तर यांना तर काही येत नाही म्हणजे किती यांच्या जो मार्ग आहे आणि आपला जो स्तर आहे म्हणजे अगदी वर आणि खालचा आहे तर त्यांचं कोणत्याही प्रकारचं न सांगता ते आम्हाला बसल्यानंतरही आम्हाला खूप छान विचाराच्या प्रकरणाच्या टीका खूप छान निरूपण केल्या आणि त्यामध्ये बाबाची आवडती टीका पण झाली आणि खूप छान निरूपण करण्यात येत होतं आणि रात्री पण इथे 7:30 वाजता बाबा उद्धव गीतेवर बोलायचे आणि उद्धव गीतेला बरीच संख्या उपस्थित राहते रात्रीची आणि उद्धव गीतेमध्ये आपल्याला बाबांनी जे उद्धव गीता त्यांनी लिहिली आहे भास्कर भट्ट बोरीकर यांनी जे लिखाण केलेलं आहे उद्धव गीतेचं त्यांच्याबद्दल आपल्याला बाबांनी आधी माहिती दिली ते कसे होते की वर लिंबू फेकला आणि तो खाली येईपर्यंत एक श्लोक तयार करायचा अशी त्याची महती होती आणि आधीचे पूर्वज कसे होते आपले हे सर्व ज्ञान आपल्याला बाबांनी दिलं तसेच यदुराजाला जे 24 गुरु निरूपण केले दत्तात्रय प्रभूंनी ते पण बाबांनी आपले 6 गुरु झालेले आहे 6 गुरु झालेले आहे कपोता गुरुपर्यंत आपण आलो आहे तर खूप चांगल्या प्रकारे नुसते गुरु सांगितले नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा काय उपयोग होईल हे सुद्धा बाबांनी अग्निगुरु तर एवढा सुंदर सांगितला की खूपच छान आणि खूप छान निरूपण केलं बाबाचं निरूपण काय सांगायचं काय बोलायचं शब्दच अपुरे आहे आणि आज यामध्ये या 40 दिवसामध्ये जे जे कार्यक्रम पार पडले त्या कार्यक्रमामध्ये बाबाचा अनुसरण दिनाचा सोहळा इथे पार पडला आणि खूप चांगल्या सर्वांनी इथे सहकार्य करून सहभाग घेऊन सर्वांनी बाबांचा अनुसरण दिनाचा जो सोहळा आहे तो खूप चांगल्या प्रकारे इथे पार पाडण्यात आला तसेच त्यानंतर इथे शेवटच्या म्हणजे